Oh,
तुकाराम महाराज यांचा हा चरणाचा अभंग आहे. आज सर्वांना ज्ञात आहे की दिंडीचा प्रस्थान पंढरपूरला दिंडीचा प्रस्थान झालेला आहे आणि आज या एकादशी निमित्ताने ही कीर्तन सेवा आहे. तुकाराम महाराज
मनुष्य जन्मामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला सांगतात की बाबांनो, तुम्ही पंढरपूरला जा. तर पंढरपूरला गेल्यानंतर काय होईल? पंढरपूरला गेल्यानंतर काय होईल? तर तुम्हाला सर्व सुख तिथे प्राप्त होईल. दुसरा कुठल्याही ठिकाणी सुख प्राप्त होणार, कुठल्याही ठिकाणी समाधान प्राप्त होणार. पंढरीची जारी शब्द वापरलाय. जारी शब्द कुठल्या अभंगामध्ये तुकाराम महाराज शांतिरोगपणे सांगतात की मला जो अनुभव आलेला आहे, मला जो पंढरीचा अनुभव आलेला आहे, तो अनुभव मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सुद्धा पंढरीला जा. आणि पंढरीला गेल्यानंतर पंढरीची जारी आल्या संसारा दिनाचा सोहळा, आणि तो प्रत्येक दिवसाचा सोहळा, आणि तो तुमचा आमचा जीवाचा सोहळा आहे. नवे नवे तो गरीबाचा सोहळा आहे. गरीब समाज ज्यांनी देवाला आपलासा केला नाही तो सगळ्यात मोठा गरीब आहे. ज्यांनी भगवंताला आपलासा केला तो कोण? तो श्रीमंत. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की दिनाचा सोयरा कोण आहे? पांडुरंग आहे. वाटे पाय उभा भेटीची आवडी, आणि कृपालू तातरी उताविल. तो मात्र तातरीने तुम्ही जा. आणि त्याला सुद्धा, देवाला सुद्धा असं वाटतं का की मनुष्य जन्मामध्ये आलेला जीव कधी माझ्या दर्शनाला येईल, माझं दर्शन होईल आणि पंढरी समजून घेईल. तर मात्र काय होईल? तो अवघाची सुखरूप, म्हणजे तो सुखाला पात्र होईल. मागील पर्याय पुढे नाही शीन झाल्या दर्शन वेला. मागे तुमचे किती पाप असू द्या, मागचे किती पाप असू द्या, मागचे किती तुमच्याकडनं दोष घडलेले असू द्या, त्यांचा तुम्ही विचार करू नका. काय होणार आहे? ते सगळं खंडित होतील. कशामुळे? फक्त तुम्ही पंढरपूरला आल्यानंतर मागे पर्याड पुढे नाही शील झालिया दर्शन येतवेला. शील या शब्दाचा अर्थ काय? शील या शब्दाचा अर्थ असा आहे की जन्माला येणार आणि मरणा, म्हणजे जीवाला शील होतो की नाही. मात्र एकदा पंढरपूरला जर तो जीव आला तर त्याला मात्र शील होत, म्हणजे त्याचा काय होतो? शील संपला जातो. तुकामाने नेधी अनेकांच्या हाती बैसला तो चित्ती निवडीना. पांडुरंग सांगतात का तुमचा उद्धार मी दुसऱ्या कोणाला करायला सांगत नाही, कारण दुसऱ्या कोणाकडनं उद्धार जीवाचा होतच नाही. आतापर्यंत आपण दुसऱ्याच मागे लागलो होतो की नाही? दुसऱ्याच्या मागे लागलो होतो म्हणून उद्धार झाला नाही. पण पांडुरंग सांगतो मी तुम्हाला दुसऱ्याकडनं उद्धार करा, तुमचा उद्धार दुसऱ्याकडनं करून घेणार नाही. तुमचा उद्धार मी करीन. एकादशीला हा कीर्तन सेवा, कीर्तन उत्सव, गावदेवी मंदिर विवाह आणि संपूर्ण साधक मंडळी, वारकरी मंडळी सर्व ग्रामस्थ आम्ही हा उत्सव करत असतात. फार आनंद वाटतो. का आनंद वाटतो? जिथे हरिभजन असतो ना तिथे भगवंत असतो. मी काय, जिथे भजन आहे तिथं देव आहे. जिथे टाल आहे तिथे काल येत नाही. लक्षात ठेवा. कारण हा उत्सव बघितल्यानंतर फार मन भरून येतो बरं का. मन भरून येतो. का बरं? कारण हे जे उत्सव आहेत, ही उत्सव करणारी जी मंडळी आहे ना, उत्सव करणारी जी मंडळी आहे ना, त्यांच्यावरती श्रीपाद बाबांची फार मोठी कृपा आहे. रामदास बाबांची फार मोठी कृपा आहे. आणि कृपेशिवाय हे सगळं
होत नाही लक्षात ठेवा. आतापर्यंत मनाने आपल्या हे काय करून दिला का? मनाने करून दिला नाही बरं का. पण ही श्रीपाद बाबांची कृपा झाली म्हणून हा कार्यक्रम इथे राबला जातो, हा कीर्तन इथे होतो. बाबांचे शब्द आठवा. बाबा सांगायचं, भाऊ त्या व्यासपीठावर नाही ना फक्त एकच काम करायचं. काय काम करायचं? फक्त निरोप सांगायचा. काय निरोप सांगायचा? अनादिकालाचा जो तत्वज्ञान आहे, अनादिकालाचा जो तत्व आहे, अनादिकालाचा जो नाम आहे, तो नाम लोकांपर्यंत पोहोचवायचा. हा एवढा निरोप. कोणी कीर्तन करणार, कोणी प्रवचनकार, अशी पद्धत ते भ्रांती विसरून जा. मी कोणी कीर्तनकार, मी कोणी प्रवचनकार म्हणून आनंद वाटतो हा उत्सव सर्व बघितला. विनेकारी आपला उर्दुंग म्हणी दोन्ही तरुण आहे. आणि खरं सांग, बाबांची कृपा आमच्या वतीला उशिरा झाली. तुमच्या वतीला आमच्या वतीला उशिरा कृपा झाली. तुमच्या वतीला मंडळी लक्षात आला. ही सगळी मंडळी बघितली ना, तर या मंडळीवरती खरोखर बाबांची कृपा किती लवकर झाली. किती भाग्याचे आहे तुम्ही, किती भाग्याचे आहेत, भरपूर भाग्याचे आहेत. ते सगळी मंडळी बघितली. नारायण सगळी मंडळी आपले ठाकुर्लीचे भाऊजी आहेत, विनेकारी आहेत, आमची ताई मंडळी सर्व आहेत. ते खरोखर हे सगळ्यांना बघितल्यानंतर किती आनंदाने, किती आवडीने हा भगवंताचं नामस्मरण करतात. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतान. संतांना शरण. दुसरा चरण संतांना का सांगितलेला? दुसरा चरण संतांना का सांगितलं? कारण पंढरीची ओळख फक्त संताई करून दिली. कोणी? संताई करून दिलेली पंढरीची ओळख. कारण तुकाराम महाराज सांगतात, उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वंदले, ऐशी चंद्रभागा, ऐसा विमान, ऐसा विठे. तुकाराम महाराज सांगतात की या भारत भूमीमध्ये कितीतरी क्षेत्र आहेत, त्यांचं वर्णन डोळ्याने बघितलं सुद्धा मी. पण अशी चंद्रभागा आणि असा विठेवरी देव नावडे पंढरी देवा पांडुरंग, आवडे पंढरी देवा पांडुरंग, आवडे पंढरी देवा पांडुरंग, आवडे पंढरी देवा पांडुरंग. चंद्रभागा चंद्रभागा
कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही गेले तर तुम्हाला त्या दृष्टीमध्ये तो दिसणार नाही. काय दिसणार नाही दृष्टीमध्ये? ज्याला पंढरीची वारी समजली, ज्याच्यावरती सद्गुरूची कृपा झाली बरं का, त्याला पंढरीची वारी समजतो. ज्याच्यावरती सद्गुरूची कृपा न झाली त्याला पंढरीची वारी, त्याला पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कडाकडी. मग पहिला दर्शन कुठे घ्यायला पाहिजे? पंढरीची वारी चालू आहे तर बंद आहे? चालू आहे. आता ही वारी निघाली आहे ना, ती चालू आहे का बंद आहे? चालू आहे. मग पंढरीची वारी ज्या साधकाला समजली, ज्या जीवाला समजली, लक्षात आला, आणि त्याचा मात्र उद्धार झाल्याशिवाय नाही. मग पंढरीला आहे काय? तुकाराम महाराज सांगतात, पंढरीला आहे काय? सुख रूपायचा तुझ्या कोणसा मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, नाभी चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि शास्त्रतल चक्र, 6 चक्रांचा भेदन करून कुंडलिनी शक्तीचे जागृत होतो ना, तेव्हा ते कुंडलिकाचं दर्शन होतं. दर्शन झालं ना माय बापानं, पहिला दर्शनच कुंडलिकाचं आहे. कोणाचं दर्शन आहे? पहिला कुंडलिकाचं दर्शन झाला की काय झाला? जीव काय झाला? मोकळा झाला. आणि कुंडलिकाचं दर्शन होत नाही तोपर्यंत
त्याची मिठी परत त्या पांडुरंगाची मिठी तशी परतच नाही. कारण पुंडलिकाचं एकदा दर्शन झाला की उपाधी बाजूला होतो. उपाधी बाजूला झाली आणि उपाधी एकदा बाजूला झाली ना की मग मात्र त्याचा दर्शन होतो. मग मात्र उपाधी बाजूला झाली ना मग काय होतं? नाचे गाये उडी. मग तो नाचतोय. कुठे नाचतोय? बाजूला जाऊ नका. बाजूला काहीच गडबड. तो कुठे नाचतो? पंढरपूरला. पंढरपूरचा नाचणं त्याचा बंद झाला. परत काय होतो? त्याच्या पाठीमागे काय लागतं? उपाधी लागतो. म्हणून कुठे नाचत चला? तुकाराम महाराज सांगतात. पहिले आपण तुकाराम महाराज सांगतात. पंढरीशी झाले आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. मग पहिला दर्शन कोणी घेतला? पहिला दर्शन कोणी घेतला? शिवबाबांनी पहिला दर्शन घेतला. लक्षात ठेवा. कोणी? शिवबाबांनी पहिला दर्शन घेतला. 28 युगे उभा आहे. 4 युगांचा एक अशी 28 युग. आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. तुला बोलावं लागेल. आणि 28 युग तो पांडुरंग उभा आहे. आणि त्याचा पहिला दर्शन घेतला असेल तर तो कोणी घेतलाय? बाबा शिवबाबांनी घेतलाय. कोणी? शंकरांनी घेतलाय. मग मला तुम्ही सांगा, आता जो तुमचा आमचा जो स्वाद चालू आहे, तुमचा आमचा जो भजन चालू आहे, तो कधीचा आहे हो? जेव्हा नव्हते चराचर. कुर्मदासांनी पैठणच्या कीर्तनामध्ये ऐकला. काय कीर्तनामध्ये त्याने ऐकला काय? तो पंढरपुराला जो पांडुरंग आहे ना, तो ज्याला पाय नसतील त्याला पाय देतो, ज्याला हात नसतील त्याला हात देतो, ज्याला डोळे नसतील त्याला देतो की नाही देत? मला सांगा. देतो की नाही देत? कबूल करा म्हणजे प्रश्न सुटेल. कबूल करत नाही म्हणजे भ्रांती आहे.
त्यांनी जेव्हा कीर्तनामध्ये ऐकला आणि निश्चय केला, काय निश्चय केला की मला पंढरपूरला जायचं. बरं कुर्मदास होता काय? त्याला हात नव्हते आणि पाय नव्हते. पण मला तुम्ही सांगा, पंढरपूरला जर हातपाय लागतात का? पटकन बोलायचं. अवघा धरेला चित्ती रुक्माईचा पती. तुमचा चित्त द्या फक्त त्याला, आणि तो चित्त शुद्ध होण्यासाठी साधन काय? चित्त द्यायचंय पांडुरंगाला, चित्त द्यायचंय, पण तो चित्त शुद्ध होण्यासाठी साधन काय? नामसा जे तू करशील अनेक काही, नामाशिवाय चित्त शुद्ध होत नाही. मग तुम्ही आम्ही नामाचं चिंतन करत नाही का? चिंतन चित्ताला लागल्यानंतर तो पांडुरंग भेट देतो. चिंतन करण्याची रीत काय? विषय समजून घ्या. चिंतन करण्याची रीत काय? चिंतन करण्याची जी रीत सांगितलेली आहे ती रीत बाबांनी तुम्हाला मला सोपी आणि साधी सांगितलेली आहे. भाऊ तुम्ही रात्री जरी झोपले ना तरी तो भजन फक्त काय करायचंय माहितीये का? काय करायचंय? फक्त आपल्याला एक काम करायचंय, ध्यान ना ध्यान आणि लक्ष. ध्यान कुठे ठेवायचंय आणि लक्ष जर इकडे असेल तर मात्र तो चित्त शुद्ध होतो. आणि एकदा चित्त शुद्ध झाला मग काय होतो? चित्त शुद्ध होती, शत्रु मित्र होती, व्याघ्रेला खाते सर्वदया. एकदा चित्त शुद्ध झाला ना मग मात्र त्याला भीती राहत नाही. भीती कुठपर्यंत आहे? जोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत भीती आहे. आणि चित्त शुद्ध झाला मग मात्र मी संपला जातो. मी काय का विषय? मी संपला जातो आणि माझा शिल्लक राहतो. देव माझा माझा देव माझा माझा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा देवा. मग एकदा देव माझा आणि मी देवाचा हा विषय जेव्हा मिलन होतो त्या वेळेला निकाल बाजूला शक्तिकाल बाजूला होतात, भय बाजूला होतो, क्रांती बाजूला होतो. आणि मग मात्र काय होतो? काय होतो? मोकळा होतो. मोकळा मोकळा शब्द मोकळा शब्द म्हणजे मोकळा झाला तो. काहीच संसार काही उरत नाही शिल्लक. आणि अशा अवस्थेला जेव्हा तो साधक जातो ना, लक्षात आला? अशा अवस्थेला जो साधक जातो ना आणि त्या साधकाला अशा अवस्थेवर तिथं जायचं असेल
तर तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात, पंढरी शेजारे आला माझा सारा, पंढरी शेजारे आला माझा सारा, पंढरी शेजारे आला माझा सारा, पंढरी शेजारे आला माझा गोटपाय उभा भेटीची आवडी. चिंतन चालू आहे, चिंतन चित्ताला लागलेलं आहे आणि कुर्मदास पंढरपूरला निघाले. पंढरपूरला पोहोचायचं आहे, काय करायला लागेल? भजन करावं लागेल. कारण पंढरीची जी वारी आहे ती वारीच म्हणजे भजन आहे, ती वारीच म्हणजे नाम आहे. आणि कुर्मदास मजल धर्माचा करत 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 चिंतन करत 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 निघालेले पंढरपूरला. रस्त्यामध्ये अनेक अनेक मदतगार भेटले, पण त्यांनी सांगितलं की बाबांनो, मला फक्त एकच गोष्ट समोर दिसतो, माझ्या एकच ध्यानात आहे, आणि ती गोष्ट म्हणजे पांडुरंगाचं मला दर्शन द्यायचं. अशी ओढ जेव्हा जीवाला लागतो ना बरं का, तेव्हा तो जीव पंढरपूरला पोहोचतो. कशी ओढ? काय घेऊन? काय घेऊन? वारी बरोबर घेऊन, चिंतन बरोबर घेऊन जेव्हा साधक चालतो ना, तेव्हा तो पंढरीला पोहोचतो. गाडी कुठे गेली? गाडी किती वाजता येईल? कबीर कै कमल को क्यों बजाए ढोल, एक श्वास गया तो त्रिलोका. बाबा सांगायचं, भाऊ अरे कोणाचे 20 गेले, कोणाचे 30 गेले, कोणाचे 40 गेले, कोणाचे 50 गेले, कोणाचे 60 गेले, कधी कलाची आबा तुम कब तुम रोगे, कब तुम रोगे,
जुड़ाया निकल गया कई बार बालपनों में खेल गमाया बालपनों में खेल गमाया करुण बन मेरा लहूस गावामध्ये पूर्वदास पोचलेले अष्टसात्विक भाव निर्माण झाले भाऊ. पुढे काय कलंक नाही, पाठीमागे काय कलंक नाही, समोर काय कलंक नाही. देहाची विदाई भोगी. अशा अवस्थेमध्ये कुर्मदास मात्र त्या लहूस गावामध्ये पडलेले माय बापांनो. अंतरीची बीज जाणे गर्भला व्यापक सगळा ब्रह्मांडाचा. ओ भगवंत विठ्यावरनं उतरले, निरोप गेला भक्तांकडे, निरोप केला पांडुरंगाला. पांडुरंगा असा भक्त कुर्मदास असा भक्त आहे, तो भक्त लहूस गावापर्यंत आलाय आणि तिथं तुमची मात्र भेटीची मात्र आशा करतो. कृष्णाच्या वाट पाहे उभा वाट पाहे उभा वाट पाहे उभा जगती स्तब्ध सभे प्रलय. या अष्टसात्विक भाव प्रत्येक साधकाचे झाले पाहिजेत आणि प्रत्येक साधकाला एक एक अष्टसात्विक भावाची एक एक जाणीव पाहिजे बरं का. आणि अशी अवस्था त्या कुर्मदासाची झालेली आहे. आणि अशी अवस्थेमध्ये कुर्मदासाला भेटायला कोण कोण आले? नामदेव महाराज आले, महाराज आले, पांडुरंगाच्या बरोबर तिघे आलेले आलेले. आणि रस्त्यात सावता माल्याचा मला होता आणि सावता माल्याच्या मल्यामध्ये पांडुरंगाने विचार केला आणि परीक्षा घेतली. देव परीक्षा घेतो की नाही? आपण नापास होतो, देव परीक्षा घेतो. देव पास कसा करतो तुम्हाला पटकन बोलावं, कोणाला पास करतो? त्याचा अखंड
नाम चालू आहे, त्याचा अखंड भजन चालू आहे, त्याला देव पास करतो. नाहीतर काय करतो? नापास करतो. अष्टसाती भाव निर्माण झालेले आहेत. डोळ्यात शरीर स्तब्ध झाले, त्याची अवस्था झालेली आहे. प्रत्येकाने विचार करा. कैयासी दशा येईल माझ्या अंगा, चित्ते पांडुरंगा झुरत असेल. त्याचा चित्त झुरत होता. काय झुरत होता हे सांगू तुम्हाला. तुमचा चिंतन जर अखंड असेल तर पांडुरंगाला यावं. पांडुरंगाला यावंच लागेल. चिंतन जर अखंड असेल तर खंडन पडलं तर पांडुरंग येत नाही. कोण येतो? रमाचा पाहुणा कुठली कार्य बरं पंढरपूरला जायचं पंढरपूरला कुठली कार्य येईल? कुठली कार्य केली? किती माणसं आहेत? बसायला जागा आहे? कुर्मदासांनी कुठली गाडी घेऊन? अहो नामरूपी गाडीत बसला तो. कुठल्या गाडीत बसला? आणि नामरूपी गाडीत जो बसला तो पंढरपूरला पोहोचतो. नामरूपी गाडी जो बसणारा तो पंढरपूरला पोहोचणार नाही. बरं का? विषय समजून घ्यावा. आणि अशा अष्टसाती भावामध्ये अवस्थेवरती असताना दोघे निघाले, तिघे निघाले, पांडुरंग निघालेले आहे, नामदेवराय निघालेले आहे आणि माऊली निघालेले आहे. रस्त्यात सावता माल्यांची पंचकाची देवण ठरवला आणि गेला. त्याला सांगितलं तुम्ही दोघे उभे राहा, मी जरा जाऊन येतो. आणि गेला सावता माल्यांकडे आणि सावता माला सांगितलं माझ्या मध्ये काय लागले. सावता माली कोण होता? पांडुरंगाचा अखंड भक्त होता. तो भाजीमध्ये देव बघत होता. भाजीमध्ये देव कांदा मुला भाजी कांदा मुला भाजीमध्ये देव बघणारा सावता माली. मग त्याला देवाला आतमध्ये साठवायला किती काय? देवानी सांगितलं हो लागले कामाला आणि क्रोधाला जर मारायचा असेल ना तर त्याला मात्र इथे साठवावं लागेल. जनाबाईंनी काय केला? कुठे साठवला?
मारून टाकला देवाला आतमध्ये. लाच लागली पंढरपुराला, लाच लागली हृदयपर्यंत आपला पोहोचला. नक्की पंढरपूर लावून जातो. चुकून जर कोणाचा पाय लागला तर घरी येईपर्यंत लागला. मग त्याच्यामध्ये कोण आहे? पंढरी कळली का आपल्याला नक्की? काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल आदतो देव भावाचा भुकेला. जनाबाई जेव्हा जातेवर बसायची ना तेव्हा काय करायची? सुंदर माझे जाते ग होतो ना तेव्हा मात्र सगळं विसरतो. तोपर्यंत विसरत नाही. कुठे आपलाय दाखवा. ज्ञानोपरायण माहिती होता देव कुठे असतो. होता की नाही माहिती? ज्ञानोपरायणी बोट केला ऐसा
असता सर्व सुखाचा आराम या भ्रांतीशी कामो विषयावरी. पांडुरंग गावामध्ये असतात. आनंद झाला पांडुरंगाला. जीवाची जेव्हा भक्ती वाढतो ना, जीवाची भक्ती जेव्हा आखंड होतो ना, सगळ्यात जास्त आनंद कोणाला होतो? देवाला. अवडे देवासी देवाला आवड आहे फक्त त्या भजनाची आवड बाबा. आणि अखंड भजन जेव्हा करता घालला नामदेवला आणि बोट दाखवला आणि सांगला आणि मिठी पडली हो. सर्वांची तिथे अष्टसाती भाव निर्माण झाला. पांडुरंगाचा सुद्धा जरा बाबांचा रामायण वाचा. भागवतामध्ये अवस्थेचा प्रकार सगळा सांगितलेला आहे. भागवत वाचा, बाबांचं रामायण वाचा. बाबांनी ना अहो तुम्हा आम्हाला आधी सत दिलाय हो, सत दिलाय. काय विसरू नको साथ समजून घेतलं तर बाबा सांगायचं फार सोपं आहे. मनुष्य जन्मामध्ये सगळ्यात सोपी गोष्ट असेल तर ती एकच गोष्ट, त्याचं नाव चिंतन. हरिनामाची गोडी मला लावली किती दयाळू आणि त्या साधकाला तिसऱ्या चरणामध्ये एक या दुःखावे ग एक मागील परिहार पुढे नाही मागील परिहार पुढे नाही मागील परिहार
होता बरं का. देवाला आनंद झाला. ज्ञानोबरायांच्या अष्टसाखी निर्माण झाला. नामदेवरायांचा अष्टसाखी निर्माण झाला. पांडुरंगाचा अष्टसाखी. आणि अशा स्थितीमध्ये पांडुरंगाने गुरुदासाने विचारला, काय पाहिजे तुम्हाला? मला सांगा, आपण देवाकडे काय मागतो? आतापर्यंत मागत आलोय, लक्षात ठेवा. आणि आतापर्यंत मागत आलो म्हणून दुःख लागतो, दुःख भोगावं लागतं. मागणं सोडून द्या, दुःख संपला नाही. मग देवाकडनं जर मागायचं असेल तर काय मागायचं? मागणे ते तुझ प्रती आहे. मागणे ते तुझ प्रती आहे. मागणे ते तुझ प्रती आहे. मागणे तुझ प्रती आहे. या संतांची निरवी हिची मत या संतांची निरवी हेची मत आणि करुदे काही मारो देवा. 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 फक्त तुम्ही इथे राहा, इथे राहा. कुठे राहा? देवाला कुठे ठेवायचं? देवाला सांगायचं तू इथे राहा, इकडे तिकडे जाऊ. मग देवाला तिथे लावून जावं. माझी कुटुंबासाठी सांगून टाका तुम्ही इथे राहा. मग देवाला ठेवायचं कुठं आपण? कुटुंबदासाने सांगितलं तिथे राहा, बरोबर. मग जीवानी देवाला कुठे ठेवायचा? इथे ठेवायला पाहिजे. जनाबाईंनी जसा देवाला इथं ठेवला, दिंडी येतोय, वारी चालू आहे. वारीमध्ये ताल वाजतात.
कधी नामस्मरण ऐकला? आणि कुठे चालले तुम्ही? पंढरपूरला चालले. मला पण पंढरपूरला यायचं, कारण कानोपात्राला माहिती होता की किती या नरकामध्ये कुठून राहायचा, किती दुःख भोगायचा, किती दुःखाला पात्र व्हायचा, किती मार खायचा. जीवाला मार जर वाचवायचा असेल, दुःखात आयुक्त व्हायचा असेल, तर त्यांनी पंढरपूरला जायला पाहिजे. आणि ती पंढरपूरला निघाली. नामस्मरण चालू आहे, नामस्मरण चालू करत करत पंढरपूरला पोचलेली आहे माय बापांनो. आणि कानोपात्राला तिथल्या एका सावकाराने पाचशाने बघितली, तिला पाचशाच्या शेवटाही बघितली की इतकी सुंदर मुलगी. आणि पंढरपूरला आली, चौकशी केली, माहिती पडला गणिकेची मुलगी आहे, कोण कानोपात्रा. आणि सेवकाने सांगितलं, जा बरं तिला पकडून आणा. काय सांगितलं? जा बरं तिला पकडून आणा. मग पकडून कोणाला नेतात? प्रश्न, पकडून कोणाला नेतात? जो वर्म चुकला त्याला पकडून नेतात. जो वर्म चुकलाच नाही त्याला कोण हातला? धर्म सांगत होता, मग मला सांगा, पकडतात कोणाला? किती कीर्तन आपण ऐकले आतापर्यंत? पटकन सांगा, किती कीर्तन आहे? विषयाने समजून घेतलं आणि घेतला. आणि ज्याने घेतला तो मग कसा होतो सांगा मला तुम्ही. सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे पांडुरंगाला जिथे कुर्मदासाने ठेवला तिथे इकडे शेवट आल्यानंतर कानोपात्रेला पकडण्याचा प्रयत्न केला. कोणी पकडण्याचा प्रयत्न केला? ती सेवकाई. पण त्या कानोपात्रेचा चित्त कुठे होता? कानोपात्राने विचार केला, तर देवाला जरी माझ्या पकडला तर चित्त माझ्या पांडुरंगाला अर्पित आहे. आणि चित्त पांडुरंगाला अर्पित झाल्यामुळे पांडुरंगाला हाक मारली तिने शेवटच्या चरणाला. तुका मने दे Yeah.
अभंग बोला. भेटीची आवडी मागील परिहार तुका आलिकांचे हाती पंचला तो सिद्धी निवारो वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपालो तातडी उतारे चार चरणावरती तुम्हाला बाबांचा हा निरोप आहे बरं का. सनातन धर्माचा हा एक निरोप आहे. सनातन धर्मामध्ये जी काही परंपरा आहे त्या परंपरेचा भाईक म्हणून मी आज इथे तुमच्या निरोप ठेवलेला आहे. पण सर्वात मोठी भाग्याची गोष्ट म्हणजे तुमच्या सर्वांचं मला दर्शन झालं. तुमचं दर्शन होण्यासाठी आणि उभा राहण्यासाठी किती जन्माची पुण्य आहे. जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्माची पुण्य आहे. आणि ती जन्मोजन्मीची पुण्याई जी गोष्ट फुकाट मिळतोय ती गोष्ट जर आपण घेत नाही मग आपल्यासारखा अज्ञानी कोण आहे जगात. आपल्यासारखा दुर्भाग्य कोण आपल्यासारखा अज्ञानी कोण आहे. किती सोपा करून सांगितलं बाबांनी. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी शहाणा येते. माय बापावर एक गोष्ट लक्षात ठेवा. ऐकणारा सुद्धा तोच आहे. बोलणारा सुद्धा तोच आहे. हा सगळा आवाज सुद्धा तोच आहे. या ब्रह्मांडामध्ये तो एकच आहे आणि त्याचं नाव नाम आहे. लक्षात ठेवा. आणि तो किती सोपा आहे. सगळ्यात सोपा सांगितलेला आहे. इथे उभे राहणाऱ्या माणसांनी कधी पण असं बोलू नये बाबा एवढे हार घातले. पण हे सगळे हार आहेत ना एका धाग्यामध्ये मोकलेले आहेत. सालोकी मंजूर आहेत. प्रवचन करणं कोणी कीर्तन करणं माझ्या बापानो हे सगळं विसरून सगळं जा. आणि आपल्याला मनुष्य जन्मामध्ये जो नाम भेटलेला आहे त्या नामावरती आरूढ राहा. ते कानोपात्रेने विचार केला का याची मला गरज नाही. मला गरज कोणाची आहे त्याची आहे. म्हणून पांडुरंगाला मिठी मारली आणि पांडुरंगाला मिठी मारल्यानंतर पांडुरंगाने तिला तुम्ही आम्ही तर नामावर राहिलो तर तो नाम काय करेल तुम्हाला. तो नाम आहे. तो नाम त्या देवाची भेट घालून देईल. आणि देवाची भेट घालून दिल्यानंतर जीव शिवाचा ऐक्य होईल. आणि जीव शिवाचा ऐक्य झाल्यानंतर मग मात्र जीव जो जन्म आणि मृत्यूचा जो फेरा आहे तो फेरा म्हणजे जय विठ्ठल.